Hello friends and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या चॅप्टर जो आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन हा वाचणार आहे. ही स्टोरी आहे, खूपच छान स्टोरी आहे स्टुडंट आणि टीचर बद्दल. तर चला वाचूया इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर मुलांनो, स्टोरी वाचायच्या आधी तुम्ही बघा, हे तुमच्या पुस्तक मध्ये लिहिलंय अन ओपिनियन पोल. ही वॉर्मिंग अप एक एक्सरसाइज आहे. ओपिनियन पोल म्हणजे काय असतं नेमकं, की लोकांची मतं घ्यायची. तर वाचूया याच्यात काय लिहिलं आहे नेमकं. यूज एनी वन ऑफ द टॉपिक्स गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. म्हणजे खालती काही टॉपिक्स दिलेले आहे, विषय दिलेले आहे, त्यांच्यापैकी कोणतं एक आपल्याला पिकअप करायचं, म्हणजे कोणतं एक घ्यायचं आहे, त्याचा चुनाव करायचा आहे आणि त्याच्यातनं काय करायचं, ओपिनियन पोल म्हणजे लोकांची मतं घ्यायची आहे त्याच्यात. फॉर युअर ओपिनियन पोल टॉक टू एनी 5 ऑफ युअर फ्रेंड्स. तर आपला ओपिनियन पोल करता की लोकांच्या मतं काय आहे त्याच्याकरता तुम्ही 5 आपल्या मित्रमैत्रिणींना निवडा. नोट डाऊन देअर रिस्पॉन्सेस. आणि त्यांचे जे रिस्पॉन्सेस आहे की त्यांचे काय उत्तर आहे त्यांना नोट डाऊन करा. कसे कराले, ऍग्री, डिसएग्री किंवा नॉट शुअर. म्हणजे ऍग्री म्हणजे सहमत, डिसएग्री म्हणजे असहमत आणि नॉट शुअर म्हणजे माहित नाही. म्हणजे हाव पण नाही पण, तर असे असतात ना काही मुलं की नाही माहिती, तर तसं. फॉर्म 3 ग्रुप्स. तर असे 3 ग्रुप्स तुम्ही बनवा. 1 फॉर ईच टॉपिक. तर एक 3 टॉपिक्स दिले आहेत, प्रत्येकाकरता असे 3 ग्रुप्स बनवा, म्हणजे 5-5-5 मुला मुलींचे. डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स. आणि त्यानंतर काय करा, हे जे तुम्ही फाइंडिंग्स म्हणजे ह्याचे जे येतील ह्याचे परिणाम, त्याला डिस्कस करा सगळ्यांमध्ये. Each group should select a group leader to put together the findings and to make a presentation to the class. तर हर ग्रुपमध्ये, प्रत्येक ग्रुपमध्ये एक जो आहे लीडर बनेले आणि तो त्याचे परिणाम सगळ्यांना सांगेल, बाकी सर्वांना. फॉलो द प्रेझेंटेशन्स विथ अ डिस्कशन ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. आता बघा, हेला जे आहे जेव्हा प्रेझेंट केलं जाईल तेव्हा त्याला डिस्कस कराले सगळ्यांमध्ये. आणि ह्याच्यात काय विषय दिले आहे, ह्याच्यात विषय आहे अ गुड फ्रेंड, कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड फ्रेंड, म्हणजे चांगल्या मित्राच्या काय विशेषता आहे. दुसऱ्या टेबलमध्ये आहे अ गुड स्टुडंट, की चांगल्या स्टुडंटचं, चांगल्या विद्यार्थीच्या काय विशेषता असतील. आणि असंच अ गुड टीचर, की चांगला जो टीचर आहे, चांगला अध्यापक आहे, त्याच्या काय विशेषता असायला पाहिजे. तर असे हे 3 कॉलम्स दिलेले आहेत, तर त्यांना तुम्ही डिस्कस करा मग ह्याच्यात. यू मे ऑल्सो कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक्स नॉट मेन्शन्ड इन द टेबल्स बिलो. तर असे पण तुम्ही विशेषता लिहू शकता जे या टेबलमध्ये नाही लिहिले आहेत. तर चला वाचूया आपण. व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे की काय आहे जे चांगलं मित्र मध्ये असले पाहिजे विशेषता. पहा, आता इथे दिलंय अ गुड फ्रेंड म्हणजे एक चांगला मित्र. विशेषतः बघा, शोज यू द आन्सर शीट्स ऍट द टाइम ऑफ एक्झाम. म्हणजे जर तुमचे एक्झाम्स चालले आहे, परीक्षा चालल्या आहेत, तर तेव्हा तुम्हाला तो, जर तुमचा चांगला मित्र असेल तर तुम्हाला जे आहे आपली कॉपी दाखवेल, तर तो तुमचा चांगला मित्र असेल. ह्याच्यावरती काय, कोण मुलं ऍग्री करतात म्हणजे सहमत आहे, कोण डिसएग्री म्हणजे असहमत आहे, आणि कोण नॉट शुअर म्हणजे सांगता येत नाही. तर बघा, जर तुमचा चांगला मित्र असेल तर तो नक्कीच तुम्हाला कॉपी नाही दाखवेल, जर चांगला असेल तो. कारण की तो म्हणेल की तू बाई आपलं पहड आणि आपल्या जे आहे ह्याच्याने पुढे वाढ, दुसऱ्याच्या वरती अवलंबून नाही. दुसरं बघा, पॉइंट्स इट आउट वेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. जर तुम्ही काही चुकीचं करता आहात तर तो तुम्हाला सांगेल ती वस्तू तेव्हाच, की नाही तू चुकीचं करतो आहे, तर हे नाही केलं पाहिजे. त्याच्यात ऍग्री, सहमत, असहमत किंवा नॉट शुअर. तर ह्याच्यापैकी 3 कॉलम्स मध्ये एकावरती टिक करायचंय. जर सहमत असेल तर इकडे, असहमत असेल तर डिसएग्री वरती, आणि नॉट शुअर म्हणजे सांगता येत नाही तर ह्याच्यावरती. थर्ड आहे साइड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड क्वेरल्स. कोणतेही प्रकारचे जर तुमचे लढाई झगडे आहे तर त्याच्यात तुमची बाजू तो घेईल. तर ह्याच्यातही तसंच तिन्हीपैकी कशात टिक करायचं असेल. कीप्स अ सिक्रेट. तुम्ही काही जर त्याला सिक्रेट सांगितलं, आपली कोणची अशी गोष्ट जी कुणाला नाही माहिती, तर तो त्याला ठेवेल आणि कुणाला नाही सांगेल. तर ह्याच्यातही सहमत, असहमत किंवा नॉट शुअर. म्हणजे हे सगळे जितके पॉइंट्स दिले आहेत हे अ गुड फ्रेंड, एक चांगल्या मित्राचे आहे. तर कोणत्याशी तुम्ही सहमत आहात, कोणत्याशी असहमत आहात, असं करायचं आहे. टेल्स यू ऑल द गॉसिप. म्हणजे जितक्याही गॉसिप आहे, गॉसिप्स म्हणजे काय असतात, तिकडच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगेल येतो, तर तो चांगला मित्र राहील. ही काय कॅरेक्टरिस्टिक आहे, ही विशेषता आहे का चांगल्या मित्राची, तुम्ही सोचा.
मग त्याच्यानंतर आहे व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट. एक चांगला विद्यार्थी कसा बनतो, कसा आहे, त्याच्या काय विशेषता राहतील बघा. कीप्स क्वाइट इन द क्लासरूम ऑल द टाइम. पूर्ण टाइम जितके वेळ तो क्लासरूम मध्ये आहे, कक्षामध्ये बसला आहे, तर तो मुलगा किंवा मुलगी पूर्ण एकदम चुपचाप बसला राहील, अगदीच आवाज नाही काढेल. ठीक आहे. दुसरा आहे ऑफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर. टीचरसाठी जे आहे गिफ्ट आणतो तो, म्हणजे की प्रेझेंट्स देतो तिला. टेक्स एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज हर ओन. किंवा ही तिची कॅरेक्टरिस्टिक आहे, ही विशेषता राहील चांगल्या मित्राची, चांगल्या स्टुडंटची, विद्यार्थीची, की तो किंवा ती जे आहे काही पण अभ्यास करायकरता एफर्ट्स घेतात, म्हणजे खूप मेहनत करतात. तर ही त्याची विशेषता राहील. इज पंक्च्युअल अँड रेग्युलर. तो जे आहे पंक्च्युअल राहील, म्हणजे अगदी वेळेवरती येणारा आणि रेग्युलर आपल्या कामावरती रेग्युलर रोज काम करणारा राहील. लर्न्स ऑल आन्सर्स बाय हार्ट. सगळे प्रत्येक आन्सर्स जे आहेत, क्वेश्चन आन्सर्स वगैरे जितके आहेत, ते आपल्या नीट प्रकारे लर्न करेल, पाठ करेल. आणि पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ऍक्टिव्हिटीज. आणि जितकेही क्लासरूम मध्ये ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल, म्हणजे त्याच्यामध्ये भाग घेईल. तर हे तुम्ही सोचा की याच्यातनं कोणता कॅरेक्टरिस्टिक मधनं तुम्ही अग्री करता, डिसएग्री करता, किंवा तुम्ही सांगू नाही शकत. आणि द लास्ट आहे व्हॉट मेक्स अ गुड टीचर. एक चांगला टीचर कशाने बनतो, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्या काय विशेषता आहे बघा. प्रोव्हाइड्स अ रेडीमेड रेडीमेड आन्सर्स. म्हणजे की तुम्हाला जे आहे आन्सर्स जे आहे तो टीचर जे आहे देऊन देतं, तुमच्याशी काही विचारपूसत नाही, तुम्हाला जे क्वेश्चनचे आन्सर आहे डायरेक्टली सांगून देतं. किंवा इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स. सगळ्या मुला मुलींशी ते फ्रेंडली असतात, ते टीचर्स जे आहेत ते फ्रेंडली, म्हणजे काय, मित्रवत. ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम. क्लासरूम मध्ये जेव्हा येते ते टीचर, तर खूप म्हणजे की तिथला माहोल क्लासरूमचा छान करून देतात, कक्षाचा माहोल हसी खुशीनी आणि छान करून देतात, लाईट करून देतात एकदम. गिव्स चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम. तुम्हाला मुलांना असे टास्क, असे काम देतात जे खूप चॅलेंजिंग असतात, ज्यांना मुलांना करायला मजाही येते आणि त्याला करायला त्यांना खूप मेहनतही करावी लागते, नेहमी त्यांना टाइम नी कन्झ्युमिंग करतात. आणि लास्ट आहे अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम्स. आणि टीचर मध्ये विशेषता ही असली पाहिजे की ते जे आहे टीचर विद्यार्थ्यांची जितकेही प्रॉब्लेम आहे, जितकेही असे सगळे त्रास असतील ते सगळे समजे आणि त्याला हल करेल. तर आता तुम्ही आपल्या मनाने सोचा की या सगळ्यांमधनं कोणत्यात तुम्ही अग्री करता, सहमत आहात, कोणत्यात तुम्ही डिसएग्री करता, असहमत आहात, आणि कोणते तुम्ही नॉट शुअर, म्हणजे सांगू शकत नाही. हे आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही हा ऍक्टिव्हिटी करून बघा. आता बघा, इन अ क्लास ऑफ देअर ओन. ही कहाणी आहे, खूप सुंदर कहाणी आहे, तुम्हाला वाचून खूप मजा येईल. ह्याचा अर्थ काय झाला इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे की अशी क्लास, अशी कक्षा जी त्यांची होती. ऑफ देअर ओन, ओन म्हणजे काय, आपलं. ठीक आहे ना. इन अ क्लास ऑफ देअर, आपल्यासारखीच क्लास, आपली क्लास. ठीक आहे. तर हे 2 पार्ट्स मध्ये ही कहाणी आहे. आज आपण आपला पहिला पार्ट वाचायला सुरुवात करूया. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉयज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. तर आमची क्लासमध्ये 60 मुली आणि मुलं आहेत, म्हणजे सगळ्यांना मिळून 60 मुलं मुली आहेत. आणि आम्ही सगळे मित्रमैत्रीण आहोत. असं कधी होऊ शकतं की 60 मुलं मुली आहे आणि सगळे मित्रमैत्रीण? असं तर शक्य नाहीये. पण हे म्हणतात, ऑफ कोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमंग्स्ट अस अँड समटाइम्स वी डू हॅव क्वेरल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. तर काय म्हणतात की हो, असं आहे, हे जरूर आहे की आमच्यामध्ये 60 मुला मुलींमध्ये कॅम्प आहे, म्हणजे गट असतात ना तसे गट आहेत. आणि आम्ही कधी कधी भांडतो, पण आमचे आर्ग्युमेंट्स पण होतात. आर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद पण होतात, आमचे भांडणं पण होतात. एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही होतं आमच्यामध्ये. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, पण जेव्हा दुसऱ्यांना फेस करायची, दुसऱ्यांना बघायची वेळ येते, तेव्हा इवन द टीचर्स वी आर ऑल वन. मग ते चाहे आमच्या समोर टीचर्सच का नसो, काही गोष्ट जर झाली तर आम्ही पूर्ण 60 मुलांची क्लास एक होऊन जाते. वी फेस देम टुगेदर. तर आम्ही सगळे त्यांना मिळून फेस करतो, आम्ही सगळे त्यांना मिळून जे आहे सामना करतो त्यांचा. बघा, कॅम्पचा मिनिंग दिला आहे. अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हु थिंक अलाइक. कॅम्प म्हणजे काय, की असा ग्रुप ऑफ पीपल, असे ग्रुप लोकांचा जो एकासारखं सोचतात. आणि असंच फेसिंग अदर्स इथे आलाय. त्याचा अर्थ काय आहे, टॉकिंग टू अदर्स और मीटिंग देम वेन दे आर लायकली टू स्कोल्ड यू और पनिश यू. म्हणजे इथे काय म्हटलं गेलंय,
की बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स इवन द टीचर्स, तर इथे दिलंय टॉकिंग टू अदर्स, जेव्हा आम्ही दुसऱ्याशी बोलतो किंवा भेटतो, मीटिंग देम वेन दे आर लायकली टू स्कोल्ड यू, म्हणजे जेव्हा ते तुम्हाला रागवणार आहेत, मारणार आहेत, और पनिश यू, किंवा तुम्हाला पनिश करणार आहे, तुम्हाला काही जे आहे पनिशमेंट देणार आहे, तर अशा टाइमला फेसिंग अदर्स म्हणतात. ठीक आहे ना, की तुम्हाला कोणी त्रास देणार आहे तेव्हा सगळे एकजूट होऊन फेस करतात, तर त्याला म्हणतात फेसिंग अदर्स. तर ही कहाणी आज आपण स्टार्ट केली आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्याला पुढे वाढवूया. आपण याचा एक्सरसाइज पार्ट एकदा बघणं स्टार्ट करू. बघा, तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे बुक मधला. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग ऍडवर्ब्स. हे ऍडवर्ब्स दिलेले आहेत, ह्यांना यूज करून तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. पहिला ऍडवर्ब आहे ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. आय ऑलवेज स्टडी इन द मॉर्निंग, म्हणजे मी नेहमी सकाळी अभ्यास करते. दुसरा आहे द बीज आर ऑलवेज बिझी, म्हणजे बीज म्हणजे काय, माश्या, मधुमाश्या. तर त्या ज्या असतात त्या नेहमीच बिझी असतात, नेहमीच काम करत राहतात. जर तुम्ही कधी बघितलंय तर त्यांना तुम्ही असे स्वस्त बसल्या ना कधी नाही बघाले, त्या नेहमीच काम करत राहतात, त्या नेहमीच बिझी असतात. सो हे दोन्ही काय झाले, ऍडवर्ब. आता ह्याच्यात वर्ब काय आहे बघा, ऑलवेज स्टडी. द स्टडी हा जो झाला हा वर्ब आहे, हा क्रिया शब्द आहे. इथे या लाईन मध्ये ऑलवेज बिझी, तर बिझी हा वर्ब आहे आणि ऑलवेज हा ऍडवर्ब आहे. नेक्स्ट बघा रेग्युलरली. रेग्युलरली म्हणजे रोज, जे काम आपण रोज करतो. आय रेग्युलरली ब्रश माय टीथ ट्वाइस इन अ डे. वी टेक एक्सरसाइज रेग्युलरली. तर पहिला जो सेंटेन्स आहे त्याचा काय अर्थ झाला, आय रेग्युलरली ब्रश माय टीथ ट्वाइस अ डे, म्हणजे मी रोज आपले दात जे आहे 2दा ब्रश करतो. ह्याच्यात काय झालं, रेग्युलरली हा ऍडवर्ब झाला आणि ब्रश हा वर्ब झाला. अशाच प्रकारे वी टेक एक्सरसाइज रेग्युलरली, तर एक्सरसाइज हा जो आहे काय झाला, वर्ब झाला आणि रेग्युलरली हा ऍडवर्ब झाला. नेक्स्ट बघा समटाइम्स. ह्याचा अर्थ आहे कधी कधी. समटाइम्स आय हेल्प माय मदर इन द किचन, म्हणजे कधी कधी मी आपल्या आईला स्वयंपाकघरात हेल्प करते. समटाइम्स द इलेक्ट्रिसिटी इन आवर एरिया गोज ऑफ, म्हणजे कधी कधी आमच्या एरियामधली, आमच्या जिथे आम्ही राहतो तिथली इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज जी आहे ती चालली जाते. ह्याचा या सेंटेन्स मध्ये समटाइम्स ऍडवर्ब आहे आणि वर्ब काय आहे, हेल्प. ठीक आहे, समटाइम्स आय हेल्प, तर हेल्प हा वर्ब झाला. या सेंटेन्स मध्ये समटाइम्स इज ऍडवर्ब आणि द इलेक्ट्रिसिटी इन आवर एरिया गोज ऑफ, तर हा गोज जो आहे ते वर्ब आहे. नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीच नाही. आय नेव्हर लाय टू माय पेरेंट्स, म्हणजे मी आपल्या पेरेंट्सला, आई वडिलांना कधीच त्यांच्याशी खोटं बोलत नाही. वी आर नेव्हर लेट टू स्कूल, आम्ही शाळेकरता कधीच लेट होत नाही, कधीच उशीर करत नाही. नेव्हर ऍडवर्ब झाला पहिल्या सेंटेन्स मध्ये आणि लाय हा झाला वर्ब. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये नेव्हर ऍडवर्ब, लेट हा वर्ब झाला. तर आता तुम्हाला वर्ब आणि ऍडवर्ब या दोन्हीची या सेंटेन्स पासून तुम्हाला माहिती कळून गेली असेल. बघा आता क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा. राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द अप्रोप्रिएट प्लेसेस. इथे काही वर्ड्स दिले आहेत, त्यांना सही जागेवरती लावायचंय. टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. इथे एक टेबल दिली आहे, ठीक आहे, आणि त्याच्या समोर आपल्याला हे वर्ड्स भरायचे आहेत. वर्ड्स कोणते आहेत, इट सेल्फ, हर सेल्फ, माय सेल्फ, योर सेल्फ, आर सेल्फ, योर सेल्फ, हिमसेल्फ. आय, आता आपण आय करता यूज करतो माय सेल्फ. आय माय सेल्फ डू माय वर्क, म्हणजे मी स्वतः आपलं काम करते. वी आवर सेल्फ डू आर वर्क, म्हणजे आम्ही स्वतः आपलं काम करतो. तर म्हणजे आपण आपल्याकरता जेव्हा गोष्ट करतो तेव्हा असं माय सेल्फ, आवर सेल्फ. यू योर सेल्फ, ठीक आहे, यू बरोबर काय यूज होईल, योर सेल्फ. तर यू योर सेल्फ आणि यू योर सेल्फ. आता ह्याच्या दोन्हीमध्ये फरक काय आहे, योर सेल्फ आपण जेव्हा सिंग्युलर असेल, एक गोष्ट असेल तेव्हा योर सेल्फ लावू, आणि यू आपण प्लुरल मध्ये पण युज करतो, तर जेव्हा प्लुरल मध्ये युज होते तेव्हा योर सेल्फ लावलं जाईल. अशाच प्रकारे बघा, ही आहे तर हिमसेल्फ. ही हिमसेल्फ कट हिज फिंगर, म्हणजे त्यांनी स्वतःनी आपला फिंगर, आपला बोट काटून घेतला. शी हर सेल्फ, ठीक आहे, तर शी म्हणजे मुलगी झाली तर हर सेल्फ लागलं, ही मुलगा आहे तर हिमसेल्फ. इट, इट सेल्फ आणि दे, देमसेल्फ. दे म्हणजे कशा करता, प्लुरल करता आपण युज करतो, तर म्हणून देमसेल्फ झालं. तर अशा प्रकारे ही जी टेबल आहे ही तुम्ही नीट प्रकारे पहा आणि समजा आणि लर्न करा.
आता बघा क्वेश्चन नंबर 6 आहे तुमचा. से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. ए टू झेड तुम्हाला सगळ्यांना येतं अल्फाबेट, ते म्हणा. देअर आर 26 लेटर्स इन द अल्फाबेट. अल्फाबेटमध्ये 26 लेटर्स असतात. डिवाइड देम इनटू ग्रुप्स ऑफ रायमिंग लेटर्स. आता आपल्याला जसं आपण पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स पाहतो ना, तर तसंच रायमिंग लेटर्स आपल्याला ग्रुप करायचे त्याच्यात. फॉर एक्झाम्पल QUW. जर आपण QUW म्हणतो, हे रायमिंग आहेत. बघा तुम्ही जसं मी बोलतीये QUW एकासारखे वाटत आहेत ना. आर रायमिंग लेटर्स दॅट एंड विथ द यू साऊंड. याचं साऊंड काय आहे? यू. डिड यू फाइंड अ रायमिंग लेटर फॉर ईच ऑफ द 26 लेटर्स. तर असंच आपल्याला पूर्ण 26 लेटर्स करता बघू की काय रायमिंग लेटर्स आहे. तुम्ही सोचा आपल्या मनाने की काय आहे. चला आन्सर बघूया. आता बघा BCDEGIPTV हे एकासारखे रायमिंग आहेत. याच्या एंड मध्ये काय येत आहे? ई. ठीक आहे ना. परत बघा BCDEGIPTV, त्याच्या एंड मध्ये ई आलं, तर हे रायमिंग आहेत. अशाच प्रकारे JK ए येतं याच्या एंड मध्ये. ठीक आहे ना. तर हे पण रायमिंग झाले. SX हे पण रायमिंग झालं. नो अदर लेटर्स राईम विथ इच अदर. आणि ह्याच्याशिवाय आणि कोणते लेटर्स आहेत नाही जे राईम करतात एकामेकाशी. तर अशा प्रकारे आज आपण स्टोरी वाचायची सुरुवात केली आहे. खूप छान स्टोरी आहे. आपण जसं जसं वाचू तुम्हाला खूप छान वाटेल, मजा येईल. आणि रायमिंग लेटर्स आणि जे ही हिमसेल्फ, शी हरसेल्फ, याला तुम्ही परत वाचा आणि समजायचा प्रयत्न करा की कुठे काय लागतं. हा आजचा सेशन इथे फिनिश होतो. आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.